11th ॲडमिशन 2025-26 तर सध्याची परिस्थिती काय आहे याबद्दल आपण संपूर्ण अपडेट घेणार आहे। कारण की यामध्ये स्टार्टिंगला आपल्याला 2 दिवस देण्यात आलेले होते 12 आणि 13 तारीख, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा केलेले आहे किंवा आपला फॉर्म अनलॉक करून काही जे पार्ट होता तो एडिट करून परत त्यांचे फॉर्म त्यांनी लॉक केलेले आहे। तर आता पुढली स्टेप काय असणार आहे 14 तारीख। तर आजच्या 14 तारखेमध्ये येणार आहे व्हॅकन्सी। तर व्हॅकन्सी कशा, जो स्पेशल राऊंड 1 झालेला आहे त्या स्पेशल राऊंड 1 मध्ये जेवढ्या जागा फुल झालेल्या असेल किंवा जागा ज्या रिक्त असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे त्या जागा खाली असेल, अशा संपूर्ण रिक्त जागा आपल्याला या राऊंडमध्ये दाखवण्यात येणार। म्हणजे त्यानुसार विद्यार्थी कॉलेजचे नाव ॲड करू शकतात। तर जागा कुठे चेक करायच्या, तर बघू शकता इथे तुम्हाला व्हॅकन्सी लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे। तर इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर यामध्ये 3 ऑप्शन आहे, यामध्ये तुमचं रिजन टाका, इथे तुमची डिस्ट्रिक्ट टाका। तर बघू शकता आपण रिजन टाकलेला आहे, डिस्ट्रिक्ट टाकलेली आहे, त्यानंतर स्ट्रीम कोड टाकायची गरज नाही आहे आणि त्यानंतर सर्चला क्लिक करा। सर्चला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्वात शेवटी ऑप्शन दिलेलं असेल तुम्हाला ग्रँड टोटलमध्ये। तर इथे तुम्ही संपूर्ण जागा चेक करू शकता की किती जागा आहे आणि त्यानंतर तुम्ही जागा चेक करत असताना हे चेक करा की तुम्ही ज्या जागा बघत आहे त्या सायन्सच्या आहे, आर्ट्सच्या आहे किंवा कॉमर्सच्या, अशा प्रकारे तुम्ही जागासुद्धा चेक करू शकता। आणि आता असणार आहे पुढील स्टेप, तर आपल्याला 15 ऑगस्ट म्हणजे उद्याला सकाळी तुम्हाला टाकायचे आहे कॉलेजचे नाव। आणि ज्याही विद्यार्थ्यांना मी अजूनसुद्धा एकदा रिक्वेस्ट करतो, हा राऊंड शेवटचा आहे असे गृहीत धरा आणि आपल्याला 10 कॉलेज टाकू शकता तुम्ही। तर तुम्ही लिस्ट बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्याला कॉलेज टाकताना कोणतीही अडचण जाणार नाही। आणि कॉलेजेस असे टाका की तुम्हाला 5 नंबरचं जरी कॉलेज मिळालं तरी तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकले पाहिजे। कारण की हा राऊंड 6वा राऊंड सुरू आहे आणि आपण किती राऊंडपर्यंत ट्राय करत राहणार, कारण या राऊंडमध्ये आपला नंबर लागणं आता गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो। आणि जो टाइम टेबल आपल्याला दिलेला आहे त्या टाइम टेबलनुसार सुद्धा तुम्ही बघू शकता। तर 14 तारखेला आपल्याला जी व्हॅकन्सी लिस्ट आहे म्हणजे किती जागा शिल्लक आहे याबद्दलची माहिती साईडवर उपलब्ध होऊन जाणार। बहुतेक ती साईडवर उपलब्ध झालेली आहे। आणि उद्याला काय करू शकतो आपण, तर नवीन विद्यार्थी नोंदणीला अजून एक चान्स देण्यात आलेला आहे, तो म्हणजे उद्याला नवीन विद्यार्थी नोंदणी किंवा ज्यांनाही फॉर्म एडिट करायचा आहे ते अजूनसुद्धा एडिट करू शकतात। किंवा ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करायचा नसेल आता आणि फक्त त्यांना कॉलेजचे नाव टाकायचे असेल तर कॉलेजचे नावसुद्धा तुम्ही उद्या टाकू शकता। फक्त एकच सांगायचं आहे की उद्याला घाई करायचं नाही आहे फॉर्म फिलअप करताना, कारण जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ येत नाही, कारण वेगळ्या गाईडलाईन्स आपण देऊ, कारण हा राऊंड आपल्याला शेवटचा असणार। त्यामुळे आपण या राऊंडमध्ये फॉर्मसुद्धा व्यवस्थितरित्या फिलअप करायचा आपल्याला। आणि फॉर्म फिलअप करताना तुम्हाला संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या व्यवस्थितरित्या देण्यात येणार, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा। म्हणजे तुमचा नंबर या राऊंडमध्ये 100% लागायलाच पाहिजे आणि लागणार। तर बघू शकता यामध्ये कोणाला जर कोट्या अंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फॉर्मसुद्धा भरू शकता। आणि त्यानंतर 19 ऑगस्टला आपल्याला मिळणार आहे कॉलेजेस। तर कॉलेजचे नाव आपल्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे किंवा आज सायंकाळपासून सुद्धा सुरू करू शकतात, पण आपण फॉर्म भरणार उद्यालाच। आज जरी सुरू झाले तरी आपल्याला फॉर्म भरायचा नाही आहे, उद्याला आपण 11 वाजता नंतरच फॉर्म फिलअप करणार आहे। त्याबद्दलचा तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओसुद्धा देण्यात येणार की यामध्ये तुम्हाला कॉलेजेस कशा प्रकारे टाकायचे। आणि तुम्ही तोपर्यंत तुमची लिस्ट तयार करून ठेवा, तुम्हाला जे कॉलेजेस टाकायचे आहे, तुम्हाला स्ट्रीम चेंज करायची आहे, कोणती स्ट्रीम पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण अपडेट घेऊन ठेवा। आणि उद्याला फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती दिली जाणार। सध्या व्हॅकन्सी लिस्ट आलेली आहे, तुम्ही एकदा जागा चेक करून घ्या आणि उद्यापर्यंत वेट करा। उद्या आपण आपला भरणार आहे स्पेशल राऊंड 2चा फॉर्म। तर 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।